विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदावे। त्यानंतर 17 जागांवरती तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवरती प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा हा इशारा। सरकार डबल ढोलकी, ओबीसींनी विश्वास ठेवू नये। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय। लवकरच रस्त्यावर उतरणार। विजय वडेट्टीवार आक्रमक। तर काँग्रेस काळात कुठे ओबीसींचं कल्याण केलं, जरांगेंचं हे प्रत्युत्तर। जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट। बबनराव तायवाडे यांचं हे भाष्य। माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा। त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावलं ते समोर यायला हवं। जरांगेंचा धनंजय मुंडे यांच्यावरती हा निशाणा। येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफी केली जाईल। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची चौंडीतील सभेत ही घोषणा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लाडकी बहीण या योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र, तर पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 ई-केवायसीची मुदत वाढवण्यासंदर्भात सरकारचा कुठलाही प्रस्ताव नाही। आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलंय। कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। चौंडीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदारावर हल्ला। हुगळीमध्ये खासदार कल्याण बॅनर्जींना संतप्त आंदोलकांकडून मारहाण। हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी जखमी। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरण, मृतांची संख्या 24 वर। हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला। घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण।